गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाईफ विथ आरू. तर आजची मॉर्निंग खूप छान आहे. काल रात्री भरपूर असा पाऊस पडला आहे. इथे मस्त थंड वातावरण झालं आहे. तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का? नक्की मला सांगा. आणि सगळ्यांना ओम नमो आदेश माझ्याकडनं. आज मला थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे बघा, सुरुवात तर छान झाली आहे सकाळची, पण रात्री काही गोष्टींमुळे मन खूप उदास आहे, खूप वाईट वाटते. मनात एक प्रश्न पडला आहे की आपण लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी करतो, सगळ्यांचं चांगलंच व्हावं असं आपल्याला वाटत असतं. कधीच कुणाचं आपण वाईट केलेलं नसतं, पण का काय नाही माहिती, देव आपल्यासोबत खूप वाईट करतं. आणि मला आता असं वाटायला लागलं आहे, खरंच देव आहे की नाही. आपण एवढा विश्वास ठेवतो देवावरती, आणि कुठेतरी आता माझा तो विश्वास डगमगायला लागला आहे देवावरचा. नाही समजत आहे मला की का असं का व्हावं, असं अशा गोष्टी का होत आहेत, ज्याने लाईफमध्ये फक्त आणि फक्त दुसऱ्याचा विचार केला, कधी कुणाचं मन दुखवलं नाही. अशा व्यक्तीसोबतच नेहमी वाईट का होतं हे समजत नाही आहे मला. असो, देवाला थोडीशी काळजी वाटली तर नक्कीच खूप काही चांगलं होईल. होप सो. बघा, छान अशी हवा येते. तर चला सुरुवात करूया दिवसाला. आता मी बघू दिवसभरात काय करते. जितकं शूट करता येईल तितकं शूट करेल मी. चला ब्लॉग कंटिन्यू करूया. भरपूर जणांना वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी माझं दुःख कसं सहन केलं. आणि मला असं वाटतं की मी जे दुःख सहन केलं ते कुणाच्याच वाटेला येऊ नये दुःख. पण नाही माहिती का बरं, काय माहिती, माझ्यासोबत जे झालं ते कुणासोबत होऊ नये असं मला खूप वाटत असताना देखील खूप जणांसोबत अशाच गोष्टी घडतायत आत्ता सध्या तरी. जी लोक खूप दिवसापासून खूप गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांच्याच वाटेला अपयश येतं. ते म्हणतात ना की हातातोंडाशी आलेला घास एकदम निघून जातो. एकदम असं भरून येतंय, समजत नाहीये काय करू, कसं बोलू. ज्या व्यक्तीसोबत मी माझ्या लाईफची 4-5 वर्ष काढले, जी व्यक्ती माझ्यासोबत होती, ज्या व्यक्तीने मला स्वतःच्या घरात राहायला दिलं जेव्हा मी कॉलेजला होते तेव्हा, आणि ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या आईवडिलांनी माझ्यावरती मनापासून मुलीसारखं प्रेम केलं, काल त्या व्यक्तीकडनं ती गोष्ट ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. म्हणजे मी नाही शब्दात सांगू शकत. मी अक्षरशः फोन ठेवल्यानंतर खूप रडले. मला काहीच समजलं नाही अशा गोष्टी का त्या व्यक्तीसोबत व्हाव्या. ज्या व्यक्तीसोबत आपण आपले कॉलेजचे दिवस जगतो, कायम आपल्यासोबत असतात ती लोक, आणि जे आपल्यासोबत घडलंय तेच त्या व्यक्तीसोबत घडलंय हे ऐकून नाही सावरू शकत आपण. म्हणजे माझ्यासोबत जे झालं ते मी दुःख कसं तरी सहन केलं, करते अजून. मनात ती खंत आहे अजून, आणि ती जागा कोणच भरून काढू शकत नाही. त्या गोष्टीची जागा मला दुसरं तिसरं चौथं कितीही झाले तरी पहिलं मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि काल जेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडने मला फोन करून सांगितलं की तिच्याही सोबत तसंच झालं, मी सहनच करू शकले नाही.
काय सांगू मी त्या व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीला इतका आनंद मिळणार होता, माझ्यासारखीच खुश होती ती व्यक्ती. देव का परीक्षा बघतोय, कशासाठी? मला काय म्हणायचंय, जर आपल्या नशिबात त्या गोष्टी नसतील ना तर देवाने देऊच नाही. आणि देव 6-7 महिने त्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपल्याला देतो आणि आपल्याकडनं ती गोष्ट हिरावून घेतो. ते दुःख फक्त त्याच व्यक्तीला कळेल ज्याच्यासोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहे. किती लोक सांगत असले की नशिबात नव्हतं, होईल तुम्हाला परत, होतील गोष्टी सगळ्या नीट, नाही होत, नाही होत. मला 2 महिने झालेत, स्टील मी त्याच झोनमध्ये असते. माझ्याकडे माध्यम तरी आहे, म्हणजे मी स्वतःला त्या गोष्टीतनं बाहेर काढण्यासाठी गुंतून ठेवते. पण बाकीचे सगळे काय करतील? एकाच रूममध्ये तासन तास बसून राहणं, कुणाशीही न बोलणं, अक्षरशः आपले हातपाय थरथरायला लागतात विचार करून की आपल्यासोबत काही गोष्ट घडली. किती मनाला समजवलं नाही विचार करायचा तरी रात्र खूप भयानक असते, खूप त्रास होतो मनाला. आणि मला इतकंच सांगायचंय तिला की तू कायम हसत राहा, स्ट्रॉंग राहा. मला माहिती आहे हे दुःख विसरण्यासारखं नाही आहे, पण आपल्याला ह्या गोष्टी विसरून पुढे जायचं आहे. पुढे आपल्या लाईफमध्ये खूप छान गोष्टी लिहिलेल्या आहेत, म्हणून ह्या गोष्टी कदाचित आपल्यासोबत घडताय. हा वाईट वेळ आपल्यासोबत आहे, पण वेळ निघून जाणार आणि तूच मला फोन करून सांगणार की आरती खूप छान झाले, लाईफमध्ये खूप चांगलं चालू आहे आणि तू बोललीस तसंच माझ्यासोबत छान झालं. आणि मला सगळ्यांना इतकंच म्हणायचं आहे की जी लोक ह्या फेजमधनं जातात ना, प्लीज तुम्ही त्यांना समजून घ्या, घरातल्यांनी समजून घ्या, नवऱ्याने समजून घ्या. कारण ती बाई कुठल्या सिच्युएशनमधनं जात असते हे तुम्हाला नाही समजणार. मेंटली फिजिकली किती डिस्टर्ब असते ती बाई, तुम्हाला नाही कळणार. आता भलेही मी रडून दाखवत नसले, हसत खेळत असले, तरी मनामध्ये कुठेतरी आहे ती गोष्ट. आणि माझ्यासोबत घडलं पण दुसऱ्यासोबत घडू नये कायम वाटत असताना सुद्धा दुसऱ्यासोबतही त्या गोष्टी घडताय, जवळच्या माझ्या व्यक्तींसोबत अशा गोष्टी घडताय. नाही सहन होते मला. फक्त देवाला एवढीच प्रार्थना आहे की नको तू असा इतका अंत पाहू नको माणसाचा की त्याची जगण्याची इच्छा निघून जाईल, पूर्णपणे तुटून जातो माणूस या सगळ्या गोष्टींमधनं निघताना. जेव्हा आपलं लेकरू आपल्या हातातनं जाताना आपण बघतो, ती गोष्ट खूप असह्य आहे. जेव्हा मी माझ्या बाळाला बघितलं, नाही सांगू शकत काय फिलिंग. आणि तसंच माझ्या दुसऱ्या पण मैत्रिणीसोबत व्हावं, इतकं काय वाईट केलंय आम्ही की आमच्या सोबत असं होतंय. नाही समजते काय करू. खूप लोक त्यांचे सल्ले देतात वेगवेगळे, असं कर तसं कर, अशी राहा तशी राहा, हे नको वापरू, तू सतत मोबाईल वापरला तर तुला त्याच गोष्टी आठवतील. पण माझी अजिबात इच्छा होत नाही काही करायची, काही शूट करायची, काहीच कशातच मन लागत नाही कालपासनं.
जे झालं ते झालं. मला फक्त त्या व्यक्तीला इतकंच म्हणायचं आहे, स्टे स्ट्रॉंग, स्टे हॅपी. तुझं दुःख फक्त मलाच कळू शकतं काय आहे ते. ज्या व्यक्तींसोबत असं होतंय तुमच्या आजूबाजूला, त्या व्यक्तींची तुम्ही काळजी घ्या, ना की तुमचे फालतू सल्ले द्या की असं केलं असतं तर असं झालं असतं. या असल्या फालतू सल्ल्यांची गरज नाही आहे त्यांना. तुमच्या प्रेमाची, गोड बोलण्याची, मायेने जवळ घेण्याची गरज आहे. त्याच्यामुळे समजून घ्या. एक बाई, एक स्त्री कुठल्या सिच्युएशनमधनं जात असते अशा वेळेनंतर तुम्ही समजून घ्या, तिची मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ पूर्ण डिस्टर्ब झालेली असते. बाकी काहीच नाही सांगायचं मला. कायम हसत राहा आणि जपा, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना जपा, लक्ष द्या त्यांच्याकडे. बाय.